सी व्हरायटीचं ड्रॅगन फ्रूटचं हे पूर्ण क्षेत्र आहे. इथं एकदम छान असं नियोजन सगळं केलेलं आहे. म्हणजे सगळं आपण जसं म्हणतो जी पोल आणि रिंग सिस्टीम जी होती ती पूर्णतः आता जवळपास शेतकरी पूर्ण ती कमीच करताय. आणि त्याचं सगळं जे नियोजन आहे हे तारीवरती तुम्ही बघू शकता. हे रिलीज पद्धत आपण याला म्हणतो बघा. आणि अंतर पण जर साधारणतः बघायला झालं तर 2 फूट बाय साधारणतः 10 ते 11 फुटापर्यंत तुम्ही हे ठेवू शकता. अतिशय छान आणि अतिशय जबरदस्त असं नियोजन आहे इथं. आज आम्ही ड्रॅगनचा प्लॉट व्हिजिट जो करायला आलेलो आहे साधारणतः 11 बाय 2 फुटाचा आहे बघा. साधारणतः हा 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे या बागेला. हे 2 फूट अंतर आहे बघा. हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक याला. आणि सिस्टीम पण अशी केलेली आहे तयार की प्रत्येक ठिकाणी बांबू म्हणजे बांबूवरती 2 ठिकाणी 2 बाजूला तुम्ही जर बघितलं हे एक आणि हे एक 2 ठिकाणी ह्या 2 कुंड्या लावल्यानंतर हे सरळ वरती परफेक्ट असं पद्धतीने वरती जातं. वरती गेल्यानंतर या पोलला बघा हा आडवं असं स्ट्रक्चर केलेलं आहे. म्हणजे रिलीज पद्धत आपण ज्याला म्हणतोय बघा. म्हणजे तार अशा पद्धतीने या सगळ्या तारी ज्या आहेत आणि एकदम जबरदस्त असं ही पद्धत जी आहे त्याच्यामुळे फुटवे एकदम चांगले आहेत आणि उत्पन्न कमी दिवसांमध्ये जास्त उत्पन्न. जर तुम्ही बघायला गेले रिंग पद्धत जी आहे म्हणजे याच्यामध्ये रिंग पद्धत जी होती बघा पोलला रिंग वगैरे लावून जी पद्धत असायची त्याचं अंतर साधारणतः 10, 11, 12 फुटापर्यंत ठेवत होते शेतकरी. आणि 2 झाडांमधलं अंतर म्हणजे आता जसं हे 2 झाडांमधलं अंतर 2च फूट आहे तसं ह्या झाडांमधलं अंतर जर तुम्ही बघायला गेलं तर पहिल्या ह्याच्यात साधारणतः 6 फुटापर्यंत असायचं. 6, 7, 8 फूट पण ठेवत असायचे बरोबर. त्याच्यामुळे हे सगळं पूर्ण बाग भरण्यासाठी बरोबर 2, 3, 4ही वर्ष लागायचे. पण हे बघा साधारणतः 1 वर्ष कंप्लीट होऊन आता 2रं वर्ष चालू झालेलं आहे याचं. आणि 2ऱ्या वर्षाच्या ह्याच्यात बाग किती पूर्णतः भरलेली आहे. म्हणजे तुम्हाला पाहिजे तेच जास्त उत्पन्न मिळू शकतं. हाय डेन्सिटी प्लांटेशन जसं आपण म्हणतो तसं हाय डेन्सिटी प्लांटेशनचे पण हे आहे. कांडेकर बंधू त्यांच्या फार्मवरती मी इथं आलेलो होतो आणि अतिशय चांगली अशी पद्धत त्यांनी अवलंबली आहे. अतिशय चांगलं असं क्षेत्र त्यांनी डेव्हलप केलं आहे आणि सुंदर. आता हे बघा उन्हाळा चालू असल्यामुळे सनबर्निंगचे प्रॉब्लेम्स हे येतात. पण ही सी व्हरायटी असल्यामुळे याला सनबर्निंगचं प्रॉब्लेम बऱ्यापैकी कमी आहे. आणि एक जम्बो रेड जी व्हरायटी याच्यामध्ये ड्रॅगनमध्ये तर जम्बो रेड व्हरायटीला बऱ्यापैकी रोगांना ती बळी पडते असं शेतकऱ्यांचं जसं म्हणणं आहे. रोगांना बळी पडते. आणि दुसरं गोष्ट बघायला गेली तर त्याचं सनबर्निंग पण खूप जास्त होत असते. मानाने याची सनबर्निंग एकदमच कमी आहे. आणि फुटवे वगैरे सगळे तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये फक्त हे बघा तारी तुम्ही बघितलं ह्या सगळ्या तारी सपोर्टसाठी तारी लावलेल्या आहेत. म्हणजे अतिशय उत्कृष्ट असं नियोजन हे आहे. हाय डेन्सिटी प्लांटेशनचं एक उत्तम असा नमुना प्रत्यक्ष आम्ही व्हिजिट आता इथे या बागेला आज दिली आहे. आणि जेवढ्या पण त्यांच्या 2-3 ज्या व्हरायटी आहेत त्या सगळ्या व्हरायटींचं पूर्ण म्हणजे रिंग पद्धत आता जवळपास यांनी काढूनच टाकली. आणि ही सगळी जी आहे ही सी व्हरायटीची रिलीज पद्धत म्हणजे साईडला असा ताण देऊन या अशा पद्धतीने केलेले बघा. एकदम भारी आणि एकदम छान पद्धत. नाही तुमचं म्हणजे त्यांनी दिलेली तुमची माहिती आणि बागेचं नियोजन अतिशय काटेकोर आणि एकदम जबरदस्त असल्यामुळं काही विषय नाही आहे. आपल्या इकडं तर मला माहितीच नाही. आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांपर्यंत पोहोचत असतो पण हे माहिती नसल्यामुळे हे नाही. तुमचं एकदम चांगलं असं मार्गदर्शन तुम्ही दिलंच आम्हाला. धन्यवाद तुमचे. ऐकेन आता ते हां काही हरकत नाही. पेरूचं क्षेत्र जसं यांनी आहे म्हणजे हे मल्टी फार्मिंग आपण त्याला म्हणतो. मल्टी स्टेज फार्मिंग म्हणजे इथे हे जर बघितले बघा इथं ड्रॅगन त्यांनी लावलेलं आहे आणि इथं पेरू आणि परत ड्रॅगन याला मल्टीलेअर फार्मिंग पण म्हणतात. आणि अतिशय चांगलं असं त्यांचं नियोजन आहे. धन्यवाद.